भाई त्या इशाराई कॉफी वाल्याला मी रोस्ट केलता ना आणि त्यांनी माझ्या 2-3 स्टोऱ्या लावल्या हे ते त्याच्या मित्रांनी मला म्हणजे अशा धमक्या बिमक्या दिल्या। बेसिकली ही कॉन्ट्रोवर्सी रॉकरेज आणि इशारा कॉफी यामध्ये आहे। या कॉन्ट्रोवर्सी बद्दल सविस्तर माहिती आपण जाणू पुढे व्हिडिओमध्ये। पहिल्यांदा हा व्हिडिओ पहा पूर्ण। इशाराई कॉफी वाल्याला मी रोस्ट केलता ना आणि त्यांनी माझ्या 2-3 स्टोऱ्या लावल्या हे ते त्याच्या मित्रांनी मला म्हणजे अशा धमक्या बिमक्या दिल्या। तर भावा तू एकच ऐक भाई, तू आपली गांड शिवून घे, काय पण कर, तू गांड शिवून घे बेंचो तरी पण तुझी। सो गाय जे स्क्रीनवर दिसत आहे हे रॉकरेज आहे। रॉकरेज आणि इशारा कॉफी या दोघांमध्ये कॉन्ट्रोवर्सी झाली आहे। ते कॉन्ट्रोवर्सी कशी झाली आहे ते आपण पाहू। बेसिकली मित्रांनो, रॉकरेज हे मराठी रोस्टर आहेत, हे प्रत्येकाला रोस्ट करत असतात। असा त्यांचा एक व्हिडिओ आला आहे रिसेंटली, यांनी इशारा कॉफी यांच्यावर एक रोस्ट व्हिडिओ बनवला आहे। या एका रोस्ट व्हिडिओ मध्ये या दोघांमध्ये ई भांडण चालू झालं आहे। मित्रांनो तो रोस्ट व्हिडिओ मी प्ले करत आहे, तुम्ही बघा ते एकदा। कुत्रा मुकला म्हणून वाघाला पण मुकायची गरज नसतो। समझने वाले को इशारा कॉफी। समझने वाले को इशारा कॉफी आहे। अरे तो जे आहे बेंचोत काय इशारा कॉफी आहे आणि कुत्रा भुकत असला म्हणून वाघ भुकत नसतो। पहिली गोष्ट वाघ भुकतच नसतो आणि तू वाघ नाहीये, तू रानडुक्कर आणि तू कुकर। मग हा रोस्ट व्हिडिओ आहे मित्रांनो, तो हा रोस्ट व्हिडिओ 1-2 मिलियन क्रॉस झालेला आहे। जेव्हापासून हा रोस्ट व्हिडिओ व्हायरल झाला तेव्हापासून इशारा कॉफी यांच्याकडून रॉकरेज यांना धमकी येत आहे। मित्रांनो रॉकरेज यांच्याकडून एक इंस्टाग्राम पोस्ट केली आहे, ते पोस्ट मी तुम्हाला दाखवत आहे। जो आशीष नाम का क्रिएटर है वो भाईगिरी गुंडगिरी की वीडियो बनाता है, जिसको मैंने रोस्ट किया है। इशारा ही कॉफी वाला, तो उसके मैंने बस एक रोस्ट वीडियो किया था। उसने अपने दोस्तों से कहकर डीएम में डेड थ्रेट्स दिए, जान से मारने की धमकी दी। आई डोंट केयर, बट ये कहाँ तक सही है? अगर मेरे साथ कुछ होता है तो उसकी जिम्मेदारी कौन होगा? उसको बस मैंने एक ही रोस्ट किया था, उसने जब से मेरे को बोला ना ये मैंने 2-3 बार डाल दिया रोस्ट वीडियो। आंख के भीतर की बताओ कैसे दूसरों को ऑनलाइन धमकी, ये बच्चों के जैसे काम मत करो। खुद को भाई बोलता है तो अरे सुधो जरा फिर से कहते ही मैंने गाली दी, रोस्ट किया, बाकी आई डोंट केयर कौन मेरे को क्या बोल रहा है। लाइफ में बहुत लोग आएंगे और जाएंगे, पीस। खरंच मित्रांनो रॉकरेज आणि आशिष हे दोघं पण क्रिएटर आहेत। या दोघांमध्ये कॉन्ट्रोवर्सी झाली आहे, पण आशिषकडून असे धमकी वगैरे देणं हे चुकीचं आहे। हे तुम्हाला काय वाटतं याबद्दल तुम्ही कमेंट्स करून सांगा आणि या कॉन्ट्रोवर्सीवर काही पण अपडेट तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये मिळेल। सो गाइस नेक्स्ट अपडेट आहे आरजे सोनी यांच्याकडून। आरजे सोनी यांच्या एका रिसेंटच्या एका व्हिडिओवर यूट्यूब कडून त्या व्हिडिओला एज रिस्ट्रिक्ट करण्यात आला आहे, पण बेसिकली त्यांच्या कंटेंट मध्ये असं काही पण नाही की ते चाइल्ड पॉलिसीला ब्रेक करेल, पण यूट्यूब कडून हे एज रिस्ट्रिक्ट का करण्यात आलेला व्हिडिओ आहे त्यावर त्यांनी रिॲक्ट केला आहे। आपला जो रिसेंट व्हिडिओ आहे गाइस, त्या रिसेंट व्हिडिओला एज रिस्ट्रिक्ट करण्यात आलेला आहे। ना मी नागडा नाचतो ना मी शिव्या देतो। सो गाइस तुम्हाला काय वाटतं एज रिस्ट्रिक्ट का केला असेल हे तुम्ही कमेंट्स करून सांगा। सो मित्रांनो नेक्स्ट अपडेट आहे बिग बॉस विजेता सूरज चव्हाण यांच्याकडून झापूक झुबूक हे सॉन्ग रिलीज झालेलं आहे, त्याबद्दल त्यांनी एक अपडेट दिली आहे, ते अपडेट पहा मित्रांनो। नमस्कार मित्रांनो, हिरो म्हणून माझं पहिल्या पिक्चरचं गाणं झापूक झुपूक ही टेप भावने बनवलेलं गाणं आहे। सगळ्याच्या बीटीला जोरात खाऊन येतंय, तुमच्या बीटीला मला लय मजा येणार नाही, पण तुम्हाला तर त्याच्यापेक्षा डबलीने लय मजा येणार नाही। उलटूला अडकाला धिंगाणाकाला मजा करा, उद्या अख्ख्यांनी रील बनवा, मला मेन्शन करा, मी अख्ख्यांचं मेन्शन करणार माझ्या। सो मित्रांनो तुम्ही हे सॉन्ग ऐकलं का, तुम्हाला कसं वाटतं हे तुम्ही कमेंट्स करून सांगा। सो मित्रांनो नेक्स्ट अपडेट आहे विनायक माली यांच्याकडून आलेली आहे। विनायक मालीकडून बायको माझी सिरीज हे हा एपिसोड त्यांच्या युट्यूब चॅनलला फायनली रिलीज झालेला आहे। जर मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत पाहिला असेल तर तुम्हाला मराठी युट्यूब कम्युनिटीचे आमच्या डेली अपडेट्स कसे वाटतात हे तुम्ही कमेंट्स करून सांगा आणि अशाच अपडेटसाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा। चला मग भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये। मनी पुल अप